नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विनीता ऐनापुरे यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते हो, ऐकूयात विनीता ऐनापुरे लिखित अंजन. अभिनंदन राजीव. थँक्यू. राजीव, तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. बघता बघता डॉक्टर झालास की रे. थँक्यू. नमस्कार करतो. अरे अरे अरे, आता मोठा झालायस बाबा, वाकून नको रे नमस्कार करू. आरटी काँग्रेस राजीव. अरे, आई वडिलांचे पांग फेडलेस. नमस्कार डॉक्टर राजीव. आपल्या घरातला हा पहिला डॉक्टर हो तू राजीव. घराण्याचं नाव मोठं केलंस. हॅलो राजीव, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू थँक्यू. आलटून पालटून ही आणि अशीच बोलणी चाललेली होती. राजीवच्या बाजूला रजनी आणि रघुनाथ वावरत होते. राजीवचं होणारं कौतुक ऐकून त्यांना वरचेवर गहिवरून येत होतं. प्रत्येकजण मनापासून राजीवची पाठ थोपटत होता, त्याची प्रशंसा करत होता. ती प्रशंसा ऐकून त्याच्यावर होणारा अभिनंदनाचा वर्षाव बघून दोघांच्याही भावना उचंबळून येत होत्या. पोराची दृष्ट काढून टाकावी असं रजनीच्या 10 वेळा मनात आलं, पण राजीवला हे असलं काही आवडेल का नाही ह्या विचाराने तिने स्वतःला थांबवलं. पण सगळीकडून राजीवचं जे कौतुक होत होतं त्यांनी तिचे डोळे पाणावत होते. रघुनाथची अवस्था याहून वेगळी नव्हती. तोही भारावून गेला होता. आज त्यांचा राजीव डॉक्टर झाला. त्याच्या जन्मापासून त्या दोघांनी रंगवलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात उतरलं होतं. आपला एकुलता एक मुलगा, तो डॉक्टर झाला आहे. उद्या त्याचं हॉस्पिटल होईल, त्याचा लौकिक दूरवर पोहोचेल, त्याचा बंगला होईल, दाराशी गाडी येईल, त्याची बायकोसुद्धा डॉक्टरच असेल, त्यांची 2 गुटगुटीत हुशार मुलं. दोघांच्याही मनात कौतुकाबरोबर भावी गोड कल्पनांची कारंजी उसळत होती. राजीव डॉक्टर झाल्याबद्दल आज घरात सकाळी सत्यनारायणाची पूजा झाली. संध्याकाळून झाडून सगळे नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी सगळ्यांना निमंत्रण दिलेलं होतं. एकेका घरी जाऊन पेढे द्यायचे त्यापेक्षा सगळ्यांनाच एकाच वेळी बोलवलं म्हणजे ते एक स्नेहसंमेलन होईल. सगळेच एकमेकांना ओळखतात, तर ह्या निमित्तानं सगळ्यांच्या गाठी भेटी होतील म्हणून तीर्थप्रसादाला या असे फोन केले होते. तीर्थप्रसाद म्हणायचं, ती होती पार्टीच. भरपूर खाद्यपदार्थ केलेले होते. घराच्या अंगणातही खुर्च्या टाकल्या होत्या. भारतीय बैठकसुद्धा होती. दुपारपासूनच माणसं यायला सुरुवात झाली. अगदी प्रथम आला तो राजीवच्या कॉलेजचा ग्रुप. ते 8-10 जण यंदा राजीवबरोबर डॉक्टर झाले होते. सगळे आनंदात उत्साहात आले. प्रत्येकाचा चेहरा बुद्धिमान, शांत. त्यात 3 मुलीही होत्या. हसून खेळून सगळे एकमेकांशी बोलत होते, पण त्यात कुठे आरडाओरडा नाही, उच्छृंखलपणा नाही. रघुनाथला ते जाणवलं. आपल्या मुलाचं, त्याच्या मित्रांचं आयुष्य उंचावलंय, त्यांना त्याची जाणीव आहे हे सुद्धा त्याच्या मनात आलं. त्यांचं खाणं पिणं होईपर्यंत बाकीची मंडळी यायला लागली आणि या तरुण डॉक्टरांनी निरोप घेतला. रजनी आणि रघुनाथ त्यांच्याबरोबर दारापर्यंत गेले आणि दारात आलेल्यांना आत घेऊन आले. आता आलेल्यांचं स्वागत आणि निघालेल्यांना निरोप. हसून बोलणं, सर्वांना सगळं मिळालं ना याची चौकशी हे सुरू झालं. मधून राजीवनं कोणाशी तरी ओळख करून देण्यासाठी हाक मारली की त्याच्यापर्यंत जाणं, ओळख करून दिलेल्यांशी हसून बोलणं, समोरच्यांनी राजीवचं कौतुक केलं की भारावून जाणं, लगेचच बाकीच्यांमध्ये मिसळणं हे सुद्धा चालू होतं. सूटबूट घातलेला, टाय बांधलेला राजीव सर्वांशी शांत स्वरात हसून नम्रतेनं बोलत होता. आलेल्या भेटी नम्रपणे स्वीकारत होता. रजनी आलेल्यांशी बोलत असली, सारखी पुढे मागे होत असली तरी राहून राहून तिची नजर राजीवकडे वळत होती. उजळ रंगाचा, बेताच्या उंचीचा राजीव आता अंगानं किंचित भरला होता. चेहरा शांत पण तरतरीत, बुद्धीचं वरदान दर्शवणारा, भारदस्त.
डॉक्टरच्या पेशाला हवं तसंच व्यक्तिमत्व असलेला माझा लाडका राजीव आज एका डॉक्टरची आई आहे मी. खरंच माझा राजीव डॉक्टर झाला. त्याला डॉक्टर करण्याचं ध्येय मी मनाशी घट्ट धरलं. लग्न झाल्यापासून एकच ध्येय आणि त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी आयुष्यभर कष्ट केले, मन मारून राहिले, काटकसर केली. कपडा लत्ता, दागिने, चैन, मोठं घर, प्रवास, कशाचा विचारही मनात आणला नाही. मनात विचार एकच, राजीव बुद्धिमान आहे, त्याच्या शिक्षणाला प्रचंड खर्च आहे, पैसा नाही म्हणून तो मागे पडता कामा नये. आपल्याला कष्ट करून पैशाला पैसा जोडायला हवा, मग चैन करून कशी चालेल? हवेत कशाला ते दागिने? माझा राजीव डॉक्टर होईल, तो माझा केवढा मोठा दागिना असेल. आणि खरोखर पोरानं यश दिलं, डॉक्टर झाला. नुसता नाही, सुवर्ण पदक मिळवून. रजनीचं मन अभिमानानं भरून आलं. रघुनाथाचं लक्ष रजनीकडे होतं. एकमेकांशी एक शब्दही बोलला नाही तरी दोघं एकमेकांच्या भावना जाणत होते. त्यामुळेच रजनीचं अभिमानानं, कौतुकानं, आनंदानं मन भरून आलं की रघुनाथाची तीच अवस्था होत होती. असेच डोळे कोरडे करताना रघुनाथचं समोर लक्ष गेलं तर राजीवचे शाळेतले आवडते शिक्षक आले होते. त्यांना बघता राजीव पुढे झाला. त्यांनी वाकून चिपळूणकर सरांच्या पायाला हात लावला. सरांनी त्याला पाठीवर थाप मारून दोन्ही हातांनी उचलून उभं केलं आणि नुसतंच शाबास 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 म्हणत राहिले. त्यांना पुढे बोलवे ना. आणि राजीव तर मनानं शाळेत 9वीच्या वर्गात पोहोचला होता. राजीव 9वीत गेला. तुकडीत पहिल्या दिवशी गणिताला चिपळूणकर सर आले. हसून खेळून बोलता बोलता गंभीर झाले आणि म्हणाले, वर्गात मी रोज येईन तेव्हा फळ्यावर मला कोणाचंही नाव लिहिलेलं दिसता कामा नये. मी वर्गात येईपर्यंत तुम्ही गडबड करू नका. तुम्ही गडबड केलीत, बोललात की मॉनिटर तुमचं नाव फळ्यावर लिहिणार आणि मला एक जरी नाव लिहिलेलं दिसलं तरी मी तो तास शिकवणार नाही. समजलं सगळ्यांना? सगळ्यांनी माना हलवल्या. दुसऱ्याच दिवशी नेमकं राजीव बाकावरच्या प्रसादशी बोलायला आणि मॉनिटरनी बघायला. एक गाठ पडली. राजीवचं नाव त्यांनी फळ्यावर लिहिलं. चिपळूणकर सरांनी ते बघितलं आणि खुर्चीत बसत म्हणाले, तुम्ही तुमचा अभ्यास करा, आज मी शिकवणार नाही. राजीव झटकन उभा राहिला. त्याचा चेहराच गोरामोरा झाला. तो म्हणाला, नाही सर, माझं चुकलं आहे. मी वर्गाबाहेर उभा राहतो, तुम्ही वर्गाचं नुकसान नका करू. सर एकदम उठून उभे राहिले. त्यांचे डोळे भरून आले. राजीवला त्यांनी जवळ बोलवलं आणि म्हणाले, अरे इतका शहाणा विद्यार्थी कधी भेटलाच नव्हता मला. अरे तुमचे आईबाप तुमच्याबद्दल किती स्वप्न बघतात, त्याकरता कष्ट करतात. समजताय ना तुम्हाला? मग त्यांना समाधान देण्याकरता तरी नीट वागा, अभ्यास करा. त्यांची स्वप्न तुम्हीच खरी करायची का नाही? सरांचं बोलणं ऐकलं आणि अख्खा वर्ग भारावला. राजीवला तर रडायलाच आलं. सरांनीही कोटाच्या खिशातनं रुमाल काढून डोळे टिपले आणि त्यानंतर राजीवचं नाव फळ्यावर तर नाही झालं, पण गणित आणि शास्त्राचा त्यांनी इतका झटून आणि झपाटून अभ्यास केला की त्या दोनही विषयात 5ही तुकड्यात तो कायम पहिला आला आणि पुढेही त्यांनी ते टिकवलं. सरांपुढे नमस्काराला वागताना राजीवच्या डोळ्यांपुढे इतकं सगळं झर्रकन आलं. आणि तेच चिपळूणकर सर आज राजीवचं कौतुक करायला आले होते. थकलेले, वाकलेले, हातात काठी घेतलेले. पण आपला विद्यार्थी सुवर्णपदक मिळवलेला डॉक्टर झाला, त्याचं कौतुक करायलाच हवं आणि त्यासाठीच ते आले होते. सरांना बघून कोणाशी तरी बोलत असलेले रघुनाथ आणि रजनी झटकन पुढे आले. काही बोलणार तेवढ्यात सरांच्या प्रश्नानं जाग्यावर थबकले. राजीवचा हात हातात घेऊन सरांनी राजीवला विचारलं, खूप मोठा झालायस रे, फार फार आनंद वाटला हो. आता हा पुढे काय करायचं आहे? MD, MS? आधी इंटर्नशिप, राजीवनं हसत सांगितलं. बरं, आणि त्यानंतर?
गेले कित्येक दिवस रजनी हाच प्रश्न राजीवला विचारत होते आणि तो हसून, बघू ग, बाजून काही ठरवलं नाही, आधी माझी परीक्षा तर होऊ देत, एवढंच उत्तर देत होता. रघुनाथनंही रजनीला गप्प बसवलं. परीक्षेनंतर पुन्हा तोच प्रश्न. तेव्हाही राजीवनं आधी रिझल्ट तर लागू देत असं उत्तर दिलं. आता रिझल्ट लागला, पण बोलायला सवड कुठे झाली. आता सरांनी नेमका हाच प्रश्न विचारल्यावर रजनीने कान टावकारले. सर, अजून मी बोललेलो नाही आहे, पण इंटर्नशिपनंतर मी हांडग्याला जायचं ठरवलं आहे. हांडगा? हांडगा म्हणजे ते चंद्रपूर जवळचं ना रे? हो सर. म्हणजे हे प्रॅक्टिस तिकडेच करणार असंच ना? हो सर. उत्तम उत्तम. रिटायरमेंट तर 2 वर्ष मी तिथे होतो. जवळपासचा सगळा परिसर हिंडलो. माझी बायकोही बरोबर होती हो. खूप गरज आहे रे त्या लोकांना आपली. सर, म्हणूनच मी तिकडे जायचं ठरवलं आहे. नाही, विचार चांगला आहे हो, विचार चांगला आहे. पण फार कठीण आहे रे तिथे राहणं. सगळे आदिवासी, खायला अन्न नाही, अंगावर कपडा नाही. अरे तू औषध दिलंस ना तर त्यासाठी पैसेसुद्धा देता येणार नाहीत त्यांना. त्यांच्याकरताच मला तिथे जायचं आहे सर. अभिनंदन राजीव. कोणीतरी दोघी तिघी चिवचिवत आल्या, हसत खिदळत बोलायला लागल्या. सरांचं आणि राजीवचं बोलणं तितकंच राहिलं. राजीव त्या मुलींकडे वळाला. सर सगळ्यांचा निरोप घेऊन थोडं काहीतरी खाऊन निघाले आणि मग रघुनाथाचा हात हातात घेऊन म्हणाले, फार नशीबवान आहेत हा तुम्ही दोघं. इतका गुणी मुलगा आहे. फार छान, फार छान. रघुनाथनं उत्तरादाखल फक्त हात जोडले. त्याचा उतरलेला चेहरा सरांच्या लक्षात नाही आला. त्याने रजनीकडे बघितलं. ती अंतर्बाह्य हादरून गेली होती. राजीव चंद्रपूरला जाणार? MD नाही, MS नाही, एवढं गोल्ड मेडल मिळवलेला आपला मुलगा पुढे शिकणारच नाही? मग प्रॅक्टिस करणार म्हटलं असतं तर ठीक होतं, पण हांडगा? चंद्रपूरच्या जवळ आहे म्हणे. कधी नावही ऐकलं नाही आणि तिथे जाणार हा? काय करणार तिथे? कशा करता हा जाणार? तात्पुरता अनुभव हवा म्हणून? पण तिथला अनुभव कशासाठी? इथे काय कमी दुखणी आहे? कायमचं तिकडे राहायचा विचार आहे का काय याचा? आणि विचार काहीही असला तरी तो त्यांनी परस्पर करायचा, ठरवून पक्का सुद्धा करायचा, आम्हाला न सांगता न विचारता. आम्ही कोणी नाही का त्याचे? आमचा काहीच संबंध नाही. आणि त्यातही हे चंद्रपूरच का? हे कुठून शोधून काढलं? नाही, चंद्रपूर नाही, हांडगा. हे आले तरी कुठे? आणि इतक्या कोपऱ्यातल्या खेडेगावात जाऊन राहणारा? रजनी सैरभैर झाली. माणसं येत होती. राजीवशी भेटून बोलून झालं की ती रजनीकडे, रघुनाथकडे वळत होती. त्यांचंही अभिनंदन करत होती. पण आता डोक्यातल्या प्रश्नांचं इतकं ओझं झालं होतं की रजनीचं बोलण्यात लक्षच लागेना. चेहऱ्यावर बळच हसू आणता येईना. पण माणसांचं स्वागत तर करायलाच हवं होतं. अंगातलं त्राण टिकवायलाच हवं होतं. प्रयत्नपूर्वक रजनी स्वतःला सावरत होती आणि तरीही कधी एकदा ही वर्दळ संपतीये असं तिला झालं होतं. थोडा माणसांचा येण्याचा वेग मंदावला आहे असं म्हटल्याबरोबर ती धपकन एका खुर्चीत बसली. राजीवच्या भोवती सारखी माणसं असली तरी त्याचं आईकडे सारखं लक्ष होतं. चिपळूणकर सरांशी बोलताना त्याची आईबाबांवर नजर होती आणि सरांच्या पुढे काय करणार ह्या प्रश्नावर त्यांच्या दोघांचे आतुरलेले चेहरे आणि मी हांडग्याला जायचे ठरवले म्हटल्यावर त्यांचे उतरलेले चेहरे त्यांनी बरोबर टिपले होते. त्याचं कारण त्याला ठाऊक होतं. आता आई खाली बसलेली बघितल्याबरोबर तो तिच्याजवळ आला. तिच्याजवळ वाकला आणि म्हणाला, काही झालंय? काही होत आहे? नाही रे. मग दमली आहेस का? आणि अशी एकदम खाली का बसलीस आई? काय होतं आहे तुला? होत काही नाही रे. आता थोडी वर्दळ कमी झाली आहे. म्हटलं आता जरा टेकायला हरकत नाही. काही होत नाही ना नक्की? मग ठीक आहे, बस आरामात बस. हा. एवढं बोलून राजीव पुन्हा आलेल्या मित्रांकडे वळाला. रघुनाथचं लक्ष होतंच तोही रजनीजवळ आला.
इकडे तिकडे बघत म्हणाला, काय झालंय तुला? नाही, काही नाही, मी सहज बसले तर राजीवही आला, तुम्ही आलात. अहो खरंच काही नाही होत मला. रजनी, तुला काय होतंय ते मला माहिती आहे, पण आत्ता त्याचा विचार नाही करायचा, समजलं? चल उठ. रघुनाथनं हात पुढे केला. रजनीनं तो धरला. त्याबरोबर समोरून एकदम टाळ्यांचा केवढा तरी आवाज आला. राजीवची आत्या, तिचे यजमान, 2 तरुण मुलं, असे सगळेजण एकदम आले होते. अगं हे काय रजनी वहिनी, आम्ही केव्हाचे समोर येऊन उभे राहिलोय, बघतोय, काय चाललंय काय तुमचं? राजीवची आत्या पुढे येऊन म्हणाली. बाकीचे हसत राहिले. आपल्या उत्तराची कोणालाही अपेक्षा नाही हे लक्षात घेऊन रजनीही त्यांच्यात सामील झाली. काटा टोचत होता, पण त्याच्याकडे लक्ष न देता रजनी पावलं टाकत होती. सगळ्यांमध्ये हसून बोलून ती रमल्याचं नाटक करत होती. बाकी कोणाच्या लक्षात नाही आलं तरी रघुनाथ आणि राजीव यांचं तिच्याकडे सारखं लक्ष होतं. रात्री अंथरुणावर पडल्यावर रजनीचं मन जास्त अस्वस्थ झालं. आजवरचं एकुलतं एक स्वप्न मुलानं खरं केलं, झाला तो डॉक्टर. अरे पण हेच स्वप्न का? ह्याच्या बहुपदरी कारणांचा विचार केलायस का? तू डॉक्टर होण्यातनं काय हवं होतं आम्हाला? स्वतःचं घर, दाराशी गाडी, सुबत्ता, स्थैर्य, प्रतिष्ठा, सून, नातवंड, समाजाचं आमच्याकडे असलेलं बघणं, आणि हे सगळं आमच्या म्हातारपणी आम्ही तृप्त नजरेनं न्याहाळणं. हे आणि असे कितीतरी त्या स्वप्नांचे पदर उलगडायचे. तो काळ आता अगदी जवळ आलाय. प्रतीक्षा फार थोडी राहिली आहे म्हणता म्हणता तू चंद्रपूरला निघालास. त्याहीपेक्षा एका दुर्गम भागात आदिवासींकरता, त्यांच्याकरता आम्हाला वनवासी करून, आणि हे सगळं तू परस्पर ठरवलंस, आम्हाला न विचारता, न सांगता. आम्ही तुझे कोणीच नाही, आमचा काही संबंधच नाही आहे का? आम्ही तुझ्यासाठी काहीच केलं नाही आहे? दुःख, अपमान, निराशा, चीड, हताशपणा अशा अनेक भावनांनी रजनीच्या मनात वादळ उठलं. तळमळत ते मन थेट तिच्या बालपणात पोहोचलं, ती राहत असलेल्या वाड्यात. आपल्या मुलाला डॉक्टर करायचं या इच्छेची बीजं तिथेच पेरली गेली होती. रजनीचं बालपण पुण्याला आजीवळी गेलं. रजनीचे आई वडील वाल्ह्याला होते. त्यांची परिस्थिती गरिबीची, त्यात पाठोपाठची भावंड. रजनीच्या पाठीवर लगेचच आईला जुळं झालं. सगळी पाठोपाठची भावंड. त्यावेळी रजनीचं वय अवघं 4 वर्षांचं. ती तरी काय करणार आणि लेकुरवाळी आई तरी काय करणार? एक दिवस रजनीच्या आईला भेटायला तिची आई आली. रजनीची ओढग्रस्तीची परिस्थिती तिने बघितली आणि आपण लेकीकरता काही इथे राहू शकत नाही, 2 पैसे उचलून देऊ शकत नाही, तेव्हा तिने रजनीला आपण पुण्याला नेणार असल्याचं सांगितलं. थोडी बोलाचाली झाली आणि रजनी आजीबरोबर पुण्याला आली. आजी आजोबांची एकच खोली, त्यात ती राहायला लागली. सुरुवातीला तिला आईच्या आठवणीनं रडू येई, पण लवकर ती विसरली ते. तिच्या आजी आजोबांना इथे आल्यानं बरं वाटलं. नातीमुळे आपल्या घराला जिवंतपणा आलाय, चैतन्य आलंय असं त्यांच्या मनात आलं. त्यामुळे त्यांच्या वागण्यातही आनंद उमटायला लागला. ते दोघं नातीचे खूप लाड करत. तशी आजोबांची परिस्थिती तरी काय होती? ते आधी मामलेदार कचेरीत नोकरीला होते. नोकरी मध्ये सुटली तेव्हा भिक्षुकी करायला लागले. त्यात त्यांना 3 मुली, 1 मुलगा. त्यांची लग्न कार्य, मुलांचं थोडं बहुत शिक्षण, मिळकत कमी आणि खर्च जास्त. मुली लग्न होऊन गेल्या, मुलाचं शिक्षण झालं, त्याला नोकरी लागली ती परगावी, मग लग्न होऊन तो तिकडेच. आता घरात आजी आजोबा दोघंच उरले. भिक्षुकीत मिळायचं तेव्हा, नाहीतर घरात असेल त्यात भागवायचं. त्यातच ते रजनीचे लाड करत. तिची शाळा चालू होती. वया, पुस्तकं, फी, कपडा लागता सगळा खर्च आजोबांचा. तरीही तिला कधी गळ्यातलं, कधी कानातलं, कधी परकर पोलकं, तर कधी चपला. एकूणच आजी आजोबा नाती करता सतत काही ना काहीतरी करत असत. आजी खाण्याच्या गोष्टींचा रजनीवर मारा करत असे. रजनीचं समजायला लागल्यापासून आजी आजोबा काय करतात किंवा काय नाही याकडे लक्षच नसे. तिचं लक्ष वाड्याच्या मालकांकडे.
वाड्याचे मोठे मालक डॉक्टर होते आणि छोटे मालकसुद्धा डॉक्टर होते. वाड्याला त्यांचा मोठा आधार. वाड्यातलं कोणी आजारी पडलं तर मोठे मालक स्वतःच पुढाकार घेऊन औषधं देत. त्यांची संबंध दुपार दवाखान्यात जाई आणि छोट्या मालकांचा संबंध दिवस हॉस्पिटलमध्ये जाई. दाराशी गाडी होती, ती चालवायला सोपान काका 24 तास तयार. छोटं मोठं कोणीही निघालं की सोपान काका झटकन पुढे होऊन गाडीचं दार उघडून आदबीनं उभे राहत. डॉक्टर गाडीत बसले की सोपान काका दार लावून मग आपल्या जागी जात. कधी डॉक्टरीणबाई किंवा त्यांच्या अंजू, मंजू, मधू, मोहन यांना जरी गाडीनं जायचं असलं तरी सोपान काकांची तीच तत्परता असे. कोणाला कुठे जायचं असेल ते सोडून आलं की पुन्हा गाडी दाराशी तयार. सोपान काकांची तीच अदब, तीच तत्परता आणि गाडीत बसणाऱ्यांचा तोच रुबाब कायम असे. नकळत्या वयापासून रजनी हे दृश्य बघत होती. आपले आजोबा आणि छोटे मोठे डॉक्टर यांची तुलना करायचं तिचं वय नव्हतं. त्यांना मिळणारा पैसा, त्यातलं अंतर हेही कळत नव्हतं. ती मोठी व्हायला लागली तशी डॉक्टरांच्या आणि आपल्या परिस्थितीतला फरक तिला जाणवायला लागला. तिची आजी झेपत नसलं तरी वाड्यातल्या नळावर कपडे धुत होती, घरातल्या लहान मोरीत भांडी घासत होती, स्वयंपाक करत होती आणि झाडलोटसुद्धा करत होती. आजोबांना भिक्षुकीतून मिळणाऱ्या सुपाऱ्या, नारळ, खोबऱ्याच्या वाट्या, फळं, खण, कापडं शेजारी पाजारी विकत होती. आलेली लुगडी नेसत होती. आजोबांची धोतरं, सदरे, उपरणी तरी काय, ती त्यांना मिळालेलीच आणि ती वरचेवर मिळतही असत. सकाळची कामं आटोपली की आजी मिळालेलं धान्य वेगळं करी. गहू एका ताटात, तांदूळ एका ताटात, हळकुंड, सुपाऱ्या, खारका, बदाम, खोबऱ्याचे तुकडे वेगवेगळ्या पत्र्याच्या लहान लहान डब्यातनं ठेवी आणि तो एक एक डबा भरला की कोपऱ्यावरच्या गणू वाण्याकडे नेऊन विकून टाकी. त्यांनी पैसे सांगितले की तिला कधीच पटायचं नाही. मग घासाघीस सुरू. मनाजोगते पैसे मिळाले की आजोबांना न सांगता कुठेतरी लपून ठेवी. आधीचे जमवलेले आणि आत्ताचे मिळून किती झाले हे मोजून बघणं असेच. मग दिवसभर मनाशी खुदखुद होत राहील. आजोबांना मिळालेली दक्षिणा आणि वडकड मात्र त्यांच्यापाशी असे आणि ते सुद्धा बऱ्याचदा नाण्यांच्या चवडी करत दुपारी दुपारी पैसे मोजत. याच्या उलट मालकांकडे वातावरण. त्यांच्या घरात घरकामाला नोकर होते, स्वयंपाकाला यमुना काकू होत्या, मालकीणबाईंच्या आणि मुलांच्या अंगावर छान झुळझुळीत कपडे होते. सगळ्यांच्या चपला बुटांचे 2-3 तरी जोड होते. मालकीणबाई तर घरात सुद्धा रबरी चपला वापरत. ते नेहमीच कुठे नाटका सिनेमाला निघाल्यासारख्या व्यवस्थित असत. डॉक्टरांकडे कधीही कोणी येई त्यामुळे ते अगदी नीटनेटक्या राहत असत. मुलांचे तर दिवसातनं 4 वेळा वेगवेगळे कपडे होते. मुलं घरात असली तरी त्यांच्या घरातनं कधी आरडाओरडा, भांडाभांडी, वस्तू फेकण्याचे आवाज यायचे नाहीत. मालकीणबाईंचं बोलणंही हळू गोड आवाजात. घरातल्या नोकर माणसांशी सुद्धा त्या आवाज चढवून बोलत नसत. आणि हे सगळं बघत बघत रजनी मोठी होत होती. तिला आजी आजोबांजवळ पोटभर खायला मिळत होतं, अंगभर कपडा मिळत होता, पायात चप्पल होती. तरीसुद्धा कधीतरी अंजू मंजूचे झुळझुळीत रेशमी कपडे, हातातल्या बांगड्या, मोठमोठ्या रुंद रिबिनी, सँडल्स बघून ती अस्वस्थ होत असे. त्यांची शाळेची दप्तरंसुद्धा कशी चांगली, त्यात वह्या, पुस्तकं, डबा सगळं कसं छान ठेवता येतं, नाही तर आपली साधी पिशवी. रजनीच्या मनात येई की हे सगळं त्यांनाच का मिळतं, मला का नाही. मग तिचा आणि आजीचा ठराविक संवाद सुरू होई. आजी ग, मी ना काल अंजूकडे खेळायला गेले होते. बरं, तर ना. अगं बोल तर काय. अंजूला ना नवीन परकर पोलकं शिवलंय अगं. हो, इतकं छान आहे, हिरवं रेशमी, आणि आजी त्याला लाल एवढे मोठे मोठे जरीचे काठ आहेत. बरं आजी, मला तसं परकर पोलकं हवं आहे. आणू हं. केव्हा. आजोबांनी पैसे दिले की मग. आजी ते कधी देतील ग पैसे. त्यांना मिळाले की देतील. मग त्यांना कधी मिळतील. अगं ते मी कसं सांगू. ए काय ग आजी, मग अंजूला कसं आणलं. अगं बाई, तिचे वडील डॉक्टर आहेत, त्यांचा भाऊ डॉक्टर आहे. आता त्याचंही लग्न होणार आहे ना, मग त्याची बायकोसुद्धा डॉक्टर आहे. कळलं. खोऱ्यानं पैसा ओढतायत ते. आजी ग, मग तू आणि आजोबा का नाही डॉक्टर झालात ग.
फार बाई प्रश्न तुझे. पण रजे, आम्ही कोणी नाही झालो ना तर तू हो बाई डॉक्टर. हां हो. रजनीला परकर पोलकं मिळालं किंवा नाही मिळालं तरी संवादाचा शेवट हाच असे, तू डॉक्टर हो. कधी रिबिनी तर कधी बांगड्या तर कधी चपला, ही रजनीची मागणी आणि आजीचं तेच उत्तर. अगदी रजनीला जाणीव येईपर्यंत हे चालू होतं. आजी आजोबांनी त्यांच्या कुवतीप्रमाणे तिच्याकरता खूप काही केलं, पण अंजू मंजूशी तुलना करून नाही आणि ते शक्यही नव्हतं. रजनी वरच्या वर्गात गेली तेव्हा तिला एकच जाणवलं की आजीच्या म्हणण्याप्रमाणे आपण डॉक्टर व्हायला खूप हुशार असावं लागतं आणि ते आपण नाही. डॉक्टर होण्याइतकी बुद्धी आपल्याजवळ नाही. रजनी 9वीतनं 10वीत गेली आणि तिची आजी अचानक मरून गेली. घरात फक्त आजोबा आणि ती उरले. रजनीचे आईवडील तिला घरी बोलवत होते. मामा आजोबांना न्यायला तयार होता, पण रजनीने नकार दिला. इतकी वर्ष ती आजी आजोबांकडे राहिली होती. आईवडिलांचा सहवास नाही, प्रेम नाही, आणि आता एकदम आजोबांना एकटं सोडायचं, ही कल्पनाच तिला सहन होईना. आजी तर नाहीच आहे. पुन्हा पुन्हा तिला रडायला यायला लागलं आणि शेवटी ती आणि आजोबा दोघंच राहिले. हळूहळू तिला घरकाम आणि शाळा दोन्हीही जमायला लागलं. ध्यानी नाही मनी नाही. आजोबा एका घरी पूजा सांगायला गेले असताना त्याने रघुनाथला बघितलं. त्याला लग्न करायचं आहे हे कळल्यावर अपेक्षा विचारल्या. रजनीची पत्रिका त्याच्या घरी दिली. ती उत्तम जमली, पसंत झाली आणि लग्न होऊन रजनी सासरी आली. फरक काय होणार होता? घर बदललं. एका म्हातारेचा संबंध संपला आणि एक तरुण आयुष्यात आला, पण परिस्थिती तीच. इकडे एकादशी तिकडे शिवरात्र, दोन्हीचा उपवासच. एकीला झाकावं, दुसरीला पुढे करावं. आजोबा भिक्षुकी करत होते आणि रघुनाथ मास्तरकी करत होता. किती उत्पन्न असणार? त्यातही बरी बाजू एवढीच की रघुनाथला महिन्याच्या महिन्याला ठराविक रक्कम पगाराच्या रूपाने मिळत होती. ती थोडीच होती, पण निश्चित होती. घरात व्याप नव्हता. सासू सासरे गावाला होते, त्यामुळे जो काही पगार हातात येईल त्यात कोणी वाटेकरी नव्हता. त्या पैशात रजनी टुकीनं संसार करायला लागली. संसारात रमली. 2 खोल्या होत्या, त्या सजवायला लागली. आजी नळावर कपडे धुत होती, भांडी घरातल्या मोरीत घासत होती. आता रजनी घरातल्या घरात दोन्ही कामं करायला लागली. रजनीला दिवस गेले हे लक्षात आलं तेव्हा तिला आजीची खूप आठवण आली. आजी असती तर तिला पणतू होणार याचा किती आनंद झाला असता. तिने काय काय केलं असतं, किती सूचना केल्या असत्या, किती काळजी घेतली असती, ह्या विचारात ती गुंगली. तिला थोडासा त्रास व्हायला लागला म्हणून ती दवाखान्यात गेली. ते दोघेही नवरा बायको डॉक्टरच होते. त्यांनी तिला दर महिन्याला यायला सांगितलं. एकदम तिला आजीच्या वाड्यातले मोठे डॉक्टर, छोटे डॉक्टर आठवले. त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचा रुबाब, त्यांची सुबत्ता आठवली. हे दोघे नवरा बायको डॉक्टर त्या वाड्याच्या डॉक्टरांच्या मानानं तरुण, पण तसेच बुद्धिमान, हुशार, हळू बोलणारे, चटपटीत हालचाली करणारे होते. पेशंटशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव होते. रात्री झोपताना रजनीने रघुनाथला विचारलं, तुम्हाला मुलगा हवाय की मुलगी? का? आज डॉक्टरांनी काही सांगितलं का? छे, ते काही आधी कळतं का? पण मला सांगा ना, तुम्हाला मुलगा हवी आहे की मुलगी? मला काही चालेल. तुला? मला मुलगाच हवा आहे. त्याला आपण डॉक्टर करायचं. डॉक्टर करू की करू, पण इतकं सोपं नाही आहे ते. का? आपलं बाळ बुद्धिमान होणार नाही का? अगं होईल ना, आपण खर्च? त्याच्या शिक्षणासाठी खूप पैसे लागतील असंच ना? मग आपण दोघं त्याच्यासाठी लागतील तितके कष्ट करू, पण बाळाला डॉक्टर करू. ठरलं. मग रघुनाथचं आणि रजनीचं हेच स्वप्न, हेच ध्येय, बाळाला डॉक्टर करायचं. रजनीच्या मनात हेच ध्येय का हे कधी रघुनाथनं तिला विचारलं नाही आणि तिने हे रघुनाथला कधी सांगितलं नाही. पण तरीही दोघंही मनाशी स्वप्न जपत राहिले. रजनीला मात्र प्रत्येक वेळी वाड्यातले छोटे मोठे डॉक्टर, त्यांची सुबत्ता, गाडी, सोपान काका ह्याच गोष्टी आठवत होत्या आणि मग त्यावेळी तिच्या मनात येई की माझा बाळ डॉक्टर होऊ दे. या सगळ्या गोष्टी माझ्या दाराशी हात जोडून उभ्या राहतील. सगळं गाव आम्हाला डॉक्टरचे आईवडील म्हणून ओळखतील, मानही देतील.
रघुनाथ प्राथमिक शाळेत मास्तर. मॅट्रिकनंतर जी मिळाली ती नोकरी त्यांनी धरली. मनाशी वेगळा विचार होता, पण हातात लहान कोवळी मुलं. आपला विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांचाच उपयोग होणार म्हणून त्यांनी आनंदानं मास्तरकी स्वीकारली. त्याचे आईवडीलही चांगल्या विचारांचे होते. त्यांनी आपल्या परीनं स्वातंत्र्य लढ्यात भागसुद्धा घेतला होता आणि आत्तासुद्धा गावात राहून ते गावकऱ्यांकरता काही ना काही करत होतेच की. रघुनाथ मास्तर झाला याबद्दल त्यांना कधी वाईट वाटलं नाही किंवा त्यांनी असमाधान दर्शवलं नाही. त्याच्या वडिलांनी त्याला एकच सांगितलं, कोणत्या विचारानं तू नोकरी धरलीस आम्हाला ठाऊक नाही. आता मॅट्रिकनंतर तुला स्कॉलरशिपसुद्धा मिळाली असती, कारण जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप तुला आहे. बाकीचे तुझे गुण चांगले आहेत. तरीही ठीक आहे, तू मास्तर झालास, पण आहेत त्यात समाधानी राहू नकोस. विद्यार्थ्यांना शिकवताना तू सतत शिकत राहा, बढतीसाठी नव्हे, ज्ञानासाठी. रघुनाथनं वडिलांचे शब्द कायम मनात ठेवले. आता लग्नानंतर रजनीचं स्वप्न त्यांनी मनात घट्ट धरलं. राजीवचा जन्म झाला. त्याला चांगला माणूस घडवायचं हेही रघुनाथनं ठरवलं. राजीवला जितक्या प्रकारांनी शिक्षण देता येईल तितक्या प्रकारांनी तो देत राहिला. त्याचं अक्षर, शुद्धलेखन, पाढे, चित्रकला, वाचन ह्याकडे तर लक्ष दिलंच, पण व्यायाम, खेळ यातही रघुनाथनं लक्ष घातलं. इतकंच नाही तर स्वतः एकीकडे अभ्यास करून पदवीधर व्हायचा संकल्प सोडला. सकाळी शिकवण्या, दुपारी शाळा, संध्याकाळी कॉलेज, परीक्षेचे क्लास यातूनही तो राजीव करता वेळ काढे. दिवसच्या दिवस कष्ट सुरू झाले. संसाराला, स्वतःच्या आणि राजीवच्या शिक्षणाला, दोन्हीला पैसा तर हवाच होता. रजनी ही नुसतं स्वप्न बघणारी नव्हती, तीही कष्टाला मागे सरणारी नव्हती. लग्नाआधी तिने टायपिंग शिकून घेतलं होतं. ती मॅट्रिक नव्हती, तिला नोकरी कशी मिळणार. पण रघुनाथनं तिला टायपिंगचं मशीन आणून दिलं. 2-3 ठिकाणी कामाकरता शब्द टाकला आणि रजनीला घरच्या घरी टायपिंगची कामं मिळायला लागली. सकाळची सगळी कामं आवरली की अख्खी दुपार मान पाठ एक होईतो ती टायपिंग करत बसे. पुन्हा संध्याकाळी घरातली कामं सुरू. रात्री सगळं आवरून ती पुन्हा टायपिंगला झोंपलेली. रघुनाथ अभ्यासाला लागून. रात्री अंथरुणावर पाठ टेकायला 11 वाजून जात. पहाटे 5 पासून दोघांचा दिवस सुरू. दोघेही असे भक्कम की एकही वेळ कंटाळा आलाय हा शब्द दोघांनीही तोंडातनं काढला नाही किंवा चेहऱ्यावर सुद्धा दिसू दिला नाही. राजीवला यातलं काय कळत होतं, पण तोही मनापासून शिकत होता, आवडीनं शिकत होता. आईवडिलांच्या कष्टाचं त्याने चीज केलं. वर्गात कायम पहिला होताच. सर्व तुकड्यांमध्येही तो कायम पहिलाच होता. 4थीची स्कॉलरशिप, 7वीची स्कॉलरशिप, मॅट्रिकला शाळेत पहिला, गुणवत्ता यादीतही वरच्या क्रमांकात, मेडिकलला प्रवेश, डॉक्टर ही पदवी. सगळं कसं सहज ठरल्यासारखं घडत होतं. सतत एका ध्रुव ताऱ्यावर या घराची वाटचाल झाली. त्याचा परिणाम हा झाला की राजीवच्या जन्माआधीचं ठरवलेलं ध्येय प्राप्त झालं. राजीव डॉक्टर झाला. या इतक्या वर्षात रघुनाथ रजनीला कधी हौसमौज करता आली नाही. कधी चैन नाही, प्रवास नाही, नाटक सिनेमा नाही, हॉटेल नाही. पण अशा गोष्टींची दोघांनाही खंत नाही वाटली. अंगावर 4 लोकांइतपत बरे कपडे आहेत, पोटाला व्यवस्थित मिळतं आहे, अनवाणी पायाने चालावं लागत नाही. बाज झालं की आणखीन काय हवं आहे. राजीवच्या शाळेच्या ट्रीप निघाल्या, आवर्जून पाठवलं. या सगळ्यामागे राजीवच्या यशाचा आनंद होता. राजीव पुढे पुढे चालला तसतसा तो आनंद वाढत होता आणि त्यामुळे रजनी आणि रघुनाथचं मन आनंदानं तुडुंब भरलेलं होतं. आयुष्यभराचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं. सगळं मनासारखं घडलं. गवतातून चालताना मध्येच खसकन काटा पायात घुसावा तसं रजनीला सगळं मनासारखं घडलं या आपल्याच मनातल्या वाक्यानं झालं. आत्तापर्यंत झालं मनासारखं, अगदी खरं आहे. पण आता त्यानंतर रजनी अंथरुणात एकदम उठून बसली. राजीव मेडिकलला गेल्यापासून ती टायपिंगचं मशीन पुढे घेतलं की मनाशी म्हणायची की इतकी वर्ष गेली, आता थोडीच उरली आहे. हत्ती गेलाय, शेपूट उरलंय. एकदा का माझा राजीव डॉक्टर झाला की मग माझ्या आणि ह्यांच्या राहिलेल्या सगळ्या हौशी मौजी चैन आम्ही करू, प्रवास करू. आता कष्टाचे थोडेच दिवस राहिले. रघुनाथच्या भावनाही तशाच होत्या. त्यांनी एकीकडे अभ्यास करत MA केलं. नोकरी चालू होती, शिकवण्या होत्या. सगळं लक्ष स्वप्नावर केंद्रित.
ते स्वप्न आवाक्यात येतंय अशी खात्री झाली तेव्हा तो रजनीला म्हणाला, रजनी, मागे वळून बघितलं तर लक्षात येतंय की आपलं सगळं आयुष्य कसं झपाटल्यासारखं गेलं. सतत कष्ट करत राहिलो आपण. पण आता हे कष्टाचे दिवस फार थोडे राहिले आहेत. आता एकदा का मी डॉक्टरचा बाप झालो की इतक्या वर्षांचा उपवास सोडणार आहे. बंद, कष्ट बंद. मग तुला घेऊन मी खूप प्रवास करणार आहे. तुला चांगली भरजरी पातळं घेणार आहे. तुझ्या सगळ्या हौशी पूर्ण करणार आहे. फक्त राजीव डॉक्टर होईपर्यंत आपल्याला दम धरायचा आहे. आणि राजीव डॉक्टर झाला. आई, राजीवची हाकेनं रजनी सावध झाली. काय रे? राजीवशी बोलताना त्याच्या स्वरातली आपुलकी जाणून रजनीचे डोळे भरून आले. अगं आई, तुला काही होतंय का? बरं वाटत नाही आहे? नाही रे, झोप लागे ना म्हणून उठून बसले. हे तुझं नेहमीचंच आहे आई. आणि आता काय लगेच कामाला लागायचं असेल? राजीवनं हसत विचारलं. नाही रे, काम नाही करणार. आई, अगं कालसुद्धा तू एकदम दमल्यासारखी खाली बसलीस. आत्ता केव्हाची जागी आहेस? चहा करू? कर की, पण इतक्या लवकर तू काय उठलास? मी रोजच्यासारखा उठलो आहे. बैस इथे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यामुळे मला रात्रभर झोप नाही आहे. अरे बापरे, इतका गंभीर विषय आहे का? मग मी चहा करून आणतो. बाबांना उठू? मी जागाच आहे, माझाही चहा कर. गुड. आणि हो राजीव, मलासुद्धा तुझ्याशी बोलायचं आहे. अरे वा, तुम्ही अगदी ठरवल्यासारखं बोलताय. काय बोलायचं आहे? नाही बोला, पण आधी मी चहा करून आणतो. बेड टी घ्या, मग बोला. बोलता बोलता राजीव आत गेला सुद्धा. साध्या साध्या गोष्टीतही आपलं मन राखणारा आपला मुलगा केवढासा होता, केवढा झालाय आता. रजनीचं मन भरून आलं. आई, बाबा चहा घ्या. आणि तू? माझा पहिला झालाय, मग थोड्या वेळाने तुमच्याबरोबर दुसरा घेईन मी. रघुनाथ आणि रजनी दोघांनी बसल्या जागी चहा घेतला. तोंडाला कप लावून ते एकटक राजीवकडे बघत होते. नेमकं काय आणि कसं बोलायचं हे मनाशी ठरवत होते, पण त्यांना काय बोलायचं याचा अंदाज राजीवला होता. या विषयावर कधी बोलणं झालं नव्हतं, पण आज तो विषय निघणार याची त्याला खात्री होती. काल चिपळूणकर सरांशी बोलणं चाललं होतं तेव्हा आईचा उतरलेला चेहरा त्याच्या लक्षात आला होता. आज ना उद्या हा विषय ते दोघं काढणार ही त्याला अटकळ होती. होऊन जाऊन दे एकदा, म्हणजे तुम्हीही मोकळे, मीही मोकळा. हां, बोला बोला, काय बोलायचं आहे तुम्हाला? बोला. राजीव, तुला डॉक्टर करायचं आमचं आयुष्यभराचं ध्येय म्हण, नाही तर स्वप्न म्हण, पण ते होतं आणि ते तू पूर्ण केलंस, आम्हाला समाधान वाटतंय. बाबा, काय झालं? थांबला का? बाबा हो, तुम्ही हे बोलून कशाला दाखवायला पाहिजे? काहीही बोलून न दाखवताही आपण तिघं एकमेकांना समजून घेऊ शकतो. बरोबर आहे. तरीही आम्ही अजून हे समजू शकलो नाही की तू पुढे काय करायचं ठरवलंयस. एवढंच ना, सांगतो. मी सांगणारच होतो बाबा. बाबा, मी हांडग्याला जाणार आहे, चंद्रपूरजवळ. नाही, ते कळलं मला, पण हांडग्याला कशासाठी आणि पुढे एमडी वगैरेचं काय? बाबा, मला मिळालेलं ज्ञान भरपूर आहे आणि हांडग्यासाठी ते पुरेसं आहे. तुला काय मिळणार आहे? अरे तो सगळा भाग दारिद्र्य रेषेखालचा आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही पैशाच्या दृष्टीनं म्हणताय? हो. हां, मग तुमची निराशा होईल. मला ठाऊक आहे की तिकडे कमालीचं दारिद्र्य आहे, मला पैसा मिळणार नाही. पण बाबा, मला पैशाच्या मागे धावायचंच नाही आहे, मला पैसा नकोच आहे. अरे पण तो आम्हाला हवा आहे ना. रजनी उसळली. अरे तू डॉक्टर व्हावा असं आम्हाला वाटलं, ते भरपूर पैसा मिळावा या हेतूनं, आणि आता तू त्या दरिद्री लोकात जाऊन दवाखाना चालवणार, त्यांच्यासाठी एमडी व्हायची कल्पना सोडून देणार. कर्मदरिद्री आहेस तू. आई, कमालीच्या दुखावलेल्या स्वरात राजीव म्हणाला. आई, अगं तू चल एकदा फक्त तिकडे, पहा त्या लोकांची परिस्थिती. हो का? ती परिस्थिती फक्त तू आणि मी बघायची. बाकीचे लोक आंधळ आहेत, त्यांना काही दिसत नाही, बघावंसं वाटत नाही. तुला आणि मलाच फक्त डोळे आहेत का रे? त्यांनी काय डोळ्यांवर पट्ट्या बांधून घेतल्या आहेत? रजनीचा आवाज चढला, चिडका झाला. त्यात निराशा काठोकाठ भरली होती. आई, प्लीज प्लीज शांत हो. माझा जरा ऐकतेस का? काही ऐकणार नाही आहे मी. रजनी, जरा थांब. तो काय म्हणतोय ते तर ऐकून घे, मग बोलू आपण. शांत राहू. नाही, काय ऐकायचं? तुम्हाला तरी हे पटतंय का? त्याला समाजसेवेचे भिकेचे डोहाळे लागलेत आणि आपण ते शांतपणे बघत राहायचं?
हंडग्याला जातोय म्हणे, कधी नावसुद्धा ऐकलं नाही आणि हा तिथे जातोय कशासाठी? तर म्हणे त्या लोकांची परिस्थिती बघ. अरे तू तिकडे गेलास तर आमची इथे काय परिस्थिती होणार आहे ते बघ की आधी. बोलता बोलता रजनीचे डोळे भरून आले, आवाज दाटला. वाटलं होतं रे, म्हणजे आमचं स्वप्न होतं की मुलगा डॉक्टर, त्याची बायको डॉक्टर, दोघं मिळून एखादं मोठं हॉस्पिटल काढतील, आमच्या दारात गाडी असेल. हां, यातलं तुझं एक तरी स्वप्न खरं होतंय आई. राजीवच्या चेहऱ्यावर हसू होतं, डोळे आनंदानं चमकत होते. कोणतं? डॉक्टर सुनेचं. म्हणजे? तुझी सून डॉक्टर आहे. राजीव, काय सांगतोयस? हो आई. कोण? उर्मिला जोगळेकर. तुला कुठे भेटली? अगं माझ्याच वर्गात होती ती. तीही आत्ता माझ्याबरोबर चांगल्या मार्काने MBBS झाली आहे. मीच तिला विचारलं लग्नाचं. राजीव, तिला हे तुझं हंडग्याला जायचं बोललास? तिला आवडली ती कल्पना? लग्नानंतर तिथे जायला आवडेल तिला? अगं हंडग्याला जायचं हे तिचीच कल्पना. मला ती कल्पना आवडली आणि आम्ही दोघांनी हे ठरवलं. गेल्या वर्षी आम्ही चंद्रपूर वगैरे त्या भागात गेलो होतो ना, तेव्हापासून हे तिच्या डोक्यात होतं. मलाही त्या लोकांकरता आपण हे करायलाच हवं असंच वाटायला लागलं. मग इतकं सगळं झालं तरी यातलं आम्हाला काही सांगावं, विचारावं असं नाही वाटलं तुला? का आमच्याशी बोलायची गरजच नाही वाटली तुला? का आम्ही नाही म्हणू या भीतीनं बोलला नाहीस तू? आता राजीवचा चेहरा कमालीचा दुखावलेला दिसत होता. क्षणभर गप्प राहून तो म्हणाला, खरं सांगू का, मी ठरवलेलं तुम्हाला आवडणार नाही असं माझ्या मनातच आलं नाही. म्हणजे? तुला कसं सांगू तेच कळत नाहीये मला आई. आई, अगं तूच नेहमी मला अभिमानानं सांगत होतीस ना की त्या काळात बाबांना मॅट्रिकला चांगले मार्क होते, त्यांना पुढे शिकायला स्कॉलरशिपसुद्धा मिळाली असती किंवा चांगली नोकरीही मिळाली असती. हो, खरंच आहे ते. मग फक्त मुलं उद्याची नागरिक आहेत, त्यांना घडवायचं आहे या एका ध्येयानं प्रेरित होऊन ते शिक्षक झाले. तिचं नेहमीचं वाक्य राजीवनं पूर्ण केलं. अरे मीच काय, आमच्या तात्या सुद्धा असेच. गांधींनी सांगितलं शाळा कॉलेज सोडा, यांनी लगेच शाळा सोडली. मिठाचा सत्याग्रह झाला, हे तिथेही गेले तुरुंगात. तो काळच तसा होता. तुला पण गंमत सांगतो, आता स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन मिळतं ना, तात्यांनी नाकारलं ते. म्हणाले आम्ही स्वातंत्र्य मिळावं म्हणून सैनिक झालो, पेन्शन मिळावी म्हणून झालेलो नाही. अख्खा जन्म गरिबीत काढला. रघुनाथच्या शेवटच्या वाक्यानं रजनीचा चेहरा बदलला, पण रघुनाथ बोलायच्या आवेशात होता. त्याचं रजनीकडे लक्षही गेलं नाही. अरे आमच्या आजोबा, आम्ही भाऊराव म्हणायचो त्यांना, ते टिळकांच्या आदेशाप्रमाणे वागणारे. रघुनाथ भूतकाळाच्या जंगलात शिरला, तो बाहेरच येईना. बाबा, तुम्ही, तुमचे तात्या आणि भाऊराव म्हणजे तुमची तिसरी पिढी. 3 पिढ्या देशाकरता काहीतरी करू इच्छिणाऱ्या ध्येयवादी, बरोबर आहे? मग मी सुद्धा काही देशाकरता करू इच्छितो, तर तुमचा विरोध. तुम्ही तुमच्या घराण्याचा इतिहास सुद्धा विसरता का? तर तुम्ही सगळे नेत्यांच्या आदेशानुसार वागलात आणि मी माझ्या मनाच्या आदेशानुसार वागतोय म्हणून. अरे पण काळानुसार आपण काय, समाजाच्या काय, देशाच्या काय गरजा बदलत असतात बाबा. तुमचे आजोबा वडील देशाच्या स्वातंत्र्याकरता लढले. तुम्ही मुलांना चांगले नागरिक बनवण्यात मग्न राहिलात आणि आता देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली, पण देशाचे असे कितीतरी भाग आहेत की जे अजूनही शिक्षण, आरोग्य, पैसा या सगळ्या गोष्टींपासून कितीतरी लांब आहेत. हंडग्याचंच बघा ना, काय आहे त्या लोकांचं आयुष्य बाबा. अंगभर कपडा राहो, लज्जा रक्षणापुरताही कपडा नाही, अन्नाचा भरवसा नाही, आरोग्याबाबत तर बोलताच येत नाही, इतकी दुरावस्था आहे. शिक्षण तर नाहीच नाही. मग आपण त्यांच्याकरता काही केलं तर त्यात काय बिघडलं? राजीव तळमळीनं बोलत होता. त्यातच भाऊराव, तात्या आणि स्वतः रघुनाथ यांचा दाखला देत त्यांनी रघुनाथला आणि रजनीला कैचीत पकडून टाकलं. ते दोघं एकमेकांकडे बघत राहिले. काय बोलावं ते त्यांना कळेना. आई, बाबा, तुम्ही पैशाचा आता विचार करताय. नुसतं पैशाने सुख मिळत असतं तर तुम्ही सुद्धा पैशाच्या मागे धावला असतात की, ध्येय वेडे झालाच नसतात तुम्ही. राजीव, खरं बोललास. आम्ही पैशामागे धावलो नाही, ध्येयाच्या मागे धावलो. पण तू मात्र मूर्खपणा करू नकोस.
खरंय, खरंय. अरे तू पैसा मिळवावास हे म्हणताना काय झापड माझ्या डोळ्यांवर आलं होतं ना कोणास ठाऊक. तू आमचे डोळे उघडलेस असं म्हणू का मी? जा बरं तुम्ही दोघं. नाही, दोघं नाही, दोघं नाही. आपण चौघं आणि उर्मिलाचे आई वडील सुद्धा, आपण सगळ्यांनी मिळून जायचं आहे. बाबा हो, तिथल्या लोकांना तुमच्यासारख्या शिक्षकांची खूप गरज आहे. आई, तू सुद्धा तिथल्या बायकांना बरंच काही शिकवू शकशील. उर्मिलाची आई नर्स होती. आता तिच्या ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग ती त्या लोकांकरता करणार आहे. आणि वडील, रघुनाथच्या आवाजात उत्सुकता होती. ते आपली आर्थिक बाजू सांभाळणार आहेत. ते म्हणाले, भरपूर पैसा आहे. तुम्ही सगळेजण त्या लोकांचं बघा, मी तुमचं बघतो. राजीवने हसून सांगितलं आणि राजीवचं बोलणं ऐकता ऐकता आपले डोळे भरून का आले हे रजनीला कळलं नाही. गंमत म्हणजे रघुनाथची तीच अवस्था होती. तोही चष्मा बाजूला सारून डोळे कोरडे करत होता. रजनी विचारात पडली की दोघांचीही एकच परिस्थिती. कशामुळे दोघांच्या डोळ्यात पाणी आलं? इतक्या वर्षांचं स्वप्न भंगलं म्हणून निराशेनं, असमाधानानं? पण नाही, तसं तर आतून काही वाटत नाही. उलट लहान असून राजीवनं विचारपूर्वक निर्णय घेऊन आपल्याला योग्य तो मार्ग दाखवला, योग्य ती जाणीव करून दिली, ह्याचं समाधान मनात भरून आलंय. राजीव काय म्हणाला? आपण चौघांनी जायचं आहे. खरंच त्याच्या कामातही तो आपल्याला गृहीत धरतोय. त्याच्या विश्वात आपल्याला त्याने कायमचं धरलंय, हा एक मोठा आनंद आहे. आणि हाच आनंद डोळ्यातनं अश्रूच्या रूपात ओसंडतोय. त्या अश्रूंना थोपवत त्यांनी बघितलं. राजीवचे हात हातात घेऊन रघुनाथ निशब्दपणे बसला होता. त्याच्याही डोळ्यातनं पाणी घळघळत होतं. राजीवही भरल्या डोळ्यांनी रघुनाथकडे बघत होता. एकाच वेळी तिघांची एकच अवस्था. रजनीला स्वतःच्या भाग्याचा हेवा वाटला.